मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे. स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला थोडा वेगळ्या संदर्भात आहे. म्हणजे काल आमच्या वहिनींचा वाढदिवस होता, तर तो वाढदिवस आम्ही कशा प्रकारे साजरा केला ह्या संदर्भात आहे मित्रांनो. तर आम्ही तो वाढदिवस अशा पद्धतीने जो साजरा केला तो सांगणार नव्हतो, कुणालाच कळू देणार नव्हतो. पण कसं आहे, आम्ही सांगितल्याने जर का समोरचे बघणारे 4 माणसांनी जर त्या ताईंना सपोर्ट केला तरी पण त्यांना हातभार लागेल, त्यांच्या कार्याला एक उत्सुकता मिळेल. त्यामुळे आम्ही तो व्हिडिओ हे करणार आहे आम्ही. तर त्या संदर्भातली जी माहिती आहे ती तुम्हाला दादा सांगेलच. नमस्कार मित्रांनो, मला तुमच्याशी थोडंसं काय आज बोलायचं आहे. आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी दुःख आहे. ते प्रत्येकाला असंच वाटत असते की आपलं दुःख खूप मोठं आहे. असंच परवा यूट्यूबवर सर्च करत असताना ज्योतिताईंचा व्हिडिओ बघायला भेटला मित्रांनो, आणि तो व्हिडिओ पाहून आपलं दुःख काहीच नाही असं वाटलं. काल माझ्या बायकोचा वाढदिवस होता 3 तारखेला, आणि तो सेलिब्रेट कसा करायचा, तर तो सेलिब्रेट आपण एका नवीन पद्धतीनं वेगळ्या ह्यानं आपण साजरा करूया असं आपण काल ठरवलं. आणि ज्योतिताई एक शोध वृद्धाश्रम म्हणून आहे पुण्यामध्ये, ते चालवतात. त्यासाठी आपण काल थोडीफार काहीतरी आपल्याकडून जेवढं होईल तेवढी फुलाची पाकळी मदत करावी म्हणून, आणि ज्योतिताईंना पण जे कार्य करत आहेत त्यासाठी त्यांना हातभार लागावा आणि त्यांची उत्सुकता वाढावी हे चांगलं कार्य करण्यासाठी. यासाठी काल आपण विजयमालाचा म्हणजे माझ्या बायकोचा वाढदिवस आपण तेथील वृद्धाश्रमातील आजी आजोबांना जेवण देऊन सेलिब्रेट केला. त्यानंतर ज्योतिताईंनी त्या जे काही लोकांना आजी आजोबांना जेवण दिलं त्याचा व्हिडिओ आम्हाला शेअर केला. आणि ही गोष्ट मुळात आम्हाला सांगायचीच नव्हती कोणाला, पण सांगायचा एवढाच उद्देश की ह्या निमित्तानं समाजातील इतर लोकांनी ज्योतिताईंना सपोर्ट करावा आणि त्यांच्या हातून चांगलं कार्य करण्यासाठी मदत करावी, यासाठी आपण हे सांगत आहे. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मनाला एवढा आनंद झाला की आजपर्यंत असा आनंद कधीच झाला नव्हता मित्र. आणि आता त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्योतिताईंचा नंबर शेअर करतो. तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं प्रत्येकानं हातभार लावा, एवढीच विनंती. धन्यवाद. तर आजचं आपल्याला जेवण दिलेलं आहे विजयमाला ताई यांच्या वाढदिवसाचं. पण ते ताई आज ह्या जगामध्ये नाही आहेत, पण त्यांचे आशीर्वाद सदैव तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी राहतील दादा. आणि आज तुम्ही ह्या शोध वृद्धाश्रमामध्ये जेवण दिलं त्याबद्दलही तुम्हाला इथं राहणाऱ्या आजी आजोबांचे भरभरून आशीर्वाद आहेत. आशीर्वाद. आणि आज जे आपल्यामध्ये ताई नाहीत त्यांच्यासाठी आम्ही परमेश्वराकडे एकच प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्यास शांती लाभो व त्यांच्या आशीर्वाद तुमच्या कुटुंबाच्या व तुमच्या पाठीशी सदैव राहावं. परत एकदा सगळ्या आजी लोकांचे भरभरून आशीर्वाद आहेत तुम्हाला. आशीर्वाद. तर मित्रांनो, आजी आजोबांचा तुम्ही व्हिडिओ बघितला. आजी आजोबांनी सगळ्यांनी आशीर्वाद दिले. तर अशा पद्धतीने आम्ही वाढदिवस साजरा केला वहिनींचा. तर मित्रांनो, आपण जे सेलिब्रेशन करतो, सेलिब्रेशनमध्ये जे खर्च करतो ठीक आहे, एन्जॉयमेंट म्हणजे किंवा हाऊस म्हणून आपण करतो ठीक आहे, पण त्याच्यापेक्षा असा ज्या वेळेला आपण वाढदिवस साजरा करतो तो जो आनंद असतो तो खूप वेगळा आनंद असतो. म्हणजे तसा आनंद आपल्याला कशातही भेटणार नाही. कारण काल आम्हाला तो व्हिडिओ ज्या वेळेला त्या ज्योतिताईंनी पाठवला, तो व्हिडिओ बघून आम्हाला खरोखर अक्षरशः म्हणजे एकदम भारी वाटलं. खूप मस्त. म्हणजे इथनं मागं आम्ही माझा वाढदिवस केला, सगळ्यांचे वाढदिवस केले, पण जे सेलिब्रेशन करून जो आनंद भेटला नाही तो कालच्या व्हिडिओमधून आम्हाला आनंद भेटला. तर मित्रांनो, फक्त उद्देश एवढाच आहे की ज्योतिताईंनाच असं नव्हे तर ज्योतिताईंच्यासारख्या असे अनेक सेवाभावी संस्था ज्या आहेत त्यांना आपण सपोर्ट करूया, प्रत्येकाला हातभार लावूया, हाच एक उद्देश आहे. आणि ज्योतिताईंचं यूट्यूब चॅनल पण आहे ज्योती पटाईत नावाने, त्यांना पण सपोर्ट करा, त्यांचं चॅनल सबस्क्राईब करा, त्यांचे व्हिडिओ बघत जावा. आणि मित्रांनो, त्यांना पण सपोर्ट करा. त्यांचा फोन नंबर वगैरे मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो, तर त्यांना सपोर्ट करा आणि ज्योतिताईंना हातभार लागू दे. कारण त्यांनी खूप खडतर प्रवास केलेला आहे. त्यांचं जो स्टॉक मराठीवर पण व्हिडिओ आलेला आहे त्यामध्ये पण तुम्ही बघू शकता. त्यांचा प्रवास सगळा तुम्हाला समजेल. आणि खडतर प्रवासातून त्यांनी वृद्धाश्रम चालू केले, त्यामुळे त्यांना आपण हातभार लावूया आणि सहकार्य करूया.
तर मित्रांनो असंच आपल्या चॅनलला भेट द्या, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.